सासूबाई सासूबाई तुम्ही काहीतरी सांगून बघा ना, या घर सोडून चालल्यात. असं व्हय? अगं चारू, मग थांबलीस कशा पायी? जा की लवकर. सासूबाई वहिनी, काय बोलू नकस. आहे तुझ्यामुळं आज हा दिस बघायला लागतोय सगळ्यांना. अगं तुझ्यामुळं सगळ्यांच्या डोक्यावर बसली ती मंजिरी. चारे, तुझी आय हाय मी. तू जन्माला आलीस ना तेव्हापासनं बघकी मी तुला. मंजिरीला बी चांगली वळीकते. नक्कीच काहीतरी खुसपट काढला असणार तू. त्याशिवाय मंजिरी असं वा. तू माझी सख्खी आय आहे की सावत्र ग? नेहमी माझ्यावर राग करती. ती बाया मला बोलतीय माझं लगीन झालं नाही म्हणून मला टोमणे मारतीय. या जबाबदार तूच आहेस. का नाही माझं लगीन लावून दिलंस ग? माझं बी सपन होत, माझी बी हौस होती ग. मी सवाशीण म्हणून मिरवावं. का नाही मला कधी मायानं जवळ घेतलंस का? माणसा शांत व्हा, शांत व्हा. नाही, मी असं कोणतं पाप केलं ग की आय माझ्यावर नेहमी राग करते. मी आवडत होते का त्या ईश्वासला? मला बी तो लई आवडायचा. आमचं प्रेम होतं एकमेकांवर. पण आनंदात आणि मोडता घातला. का? तर तो आपल्यापेक्षा गरीब आहे म्हणून. पण आपल्या घरात असं कुठलं राजे पण उतू जात होतं ग? आनंद दादाला काय बी न बोलता संमती दिलीच ना, आणि केलीच ना माझ्या आयुष्याची धुळदार. बोल ना, आता का नाही बोलत आहेस? काय आहे आता तुझ्याकडे बोलायला ग? मला ईश्वाशिवाय कुणाशी बी लगीन करायचं नव्हतं. यात काय चुकलं ग माझं? सांग ना. हाय, तो का नाही ग आनंदाला समजावलं? का नाही त्याला तू माझ्या बाजूनं बोललीस ग? आज जी माझी परिस्थिती आहे ना, ती फक्त तुझ्यामुळे. माफ कर पोरी. त्याला आनंदाला मी थांबवायला हवं होतं. चुकत झाली बघ माझी, चुकत झाली. चूक तुझी आणि शिक्षा भोगली मी. ते काय आता नाही राहायचं मला तुमच्यात. जातेच मी कशी. चारू, चारू चारू आहे माझं. काय सगळं आत्ते? अगं काय हा? अनाशी निघालीस कुठं? चालले मी घर सोडून. काय आमची आत्ते काय झालं? काय झालं? जाऊन विचार तुझ्या बायकोला. मंजिरी
मंजिरी, काय? तू आत्याला काही बोललीस? तू आत्याला काही बोललीस का? ते मी मगाशी हो की नाही? हो. हे बघ म्हणजे आम्ही तुझ्या घरात राहतो याचा अर्थ आम्ही तुझे गुलाम आहोत असा होत नाही. नाही, माझा हवा तितका अपमान तू करू शकतेस, पण म्हणून माझ्या कुटुंबातल्या लोकांचा अपमान करण्याचा हक्क तुला कोणीही दिलेला नाही. ती आत्या आहे माझी. आत्या, इथून पुढे तू माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाचा अपमान केलेला मला सहन होणार नाही. आत्या, माझ्या बायकोकडनं तुझा काही अपमान झाला बी असेल तर मी माफी मागतो. जा, तुझ्या खोलीत जा. हे आत्ते, अगं आता सोड ना, तू कशा पैसे वाढतेस? हा, आत्याची बॅग नेऊन तिच्या खोलीत ठेव. आत्ते, गप आई. चला चला. तुला आता काय आमंत्रण द्यायचं का वेगळं? आत येण्याचे उपकार करणार का माझ्यावर? अहो अहो मी आत्यांना बोलले, पण मी तसं का बोलले? त्यामागे काय कारण होतं? त्यामागे काय कारण होतं? तुझा कसा काहीच दोष नव्हता. सगळा दोष कसा फक्त आत्याचा होता. हे सगळं ऐकण्यामध्ये मला आता काहीच इंटरेस्ट नाहीये मंजिरी, आणि खरंच त्याची काही गरज नाही. हे पेपर्स, काल याच्यावर सही करताना अचानक तुला चक्कर आली, ती सही करायची राहून गेली. घे, सही करून टाक. ये आधी आधी बसून घे. ये आधी बसून घे. उगाच आता पुन्हा तुला चक्कर यायला नको. बस. खरं तर घरातल्यांशी भांडणं करणे इतपत तुझ्यात आता शक्ती आहे, त्यामुळे या पेपर्सवर सही करायला आता तुझी काहीच हरकत नसावी. पटकन. मला सोडून जाणार आहेस? तुझ्याशिवाय कोण आहे माझं या जगात? आणि आत्या तूच जर मला सोडून गेलीस तर मी
मी कोणाच्या आधाराने जगायचं सांग ना. मग या घरात मलाच किंमत नाही म्हणल्यावर काय करणार मी? त्या- काय कसा वाटला प्लॅन? लई झक. मानलं ग बाई तुला. अगं वाटलं होतं त्यापेक्षा लईच डोकेबाज निघालीस ग. अगं एका दगडात किती पक्षी मारलेस आणि आता आईचं तोंड बी माझ्या विरोधात बोलायला उघडणार नाही बघ. आणि ती मंजिरी, अगं तिचं तर पार रामायण महाभारत झालंच म्हणून समज. उगा नाही तुला जवळ केलं म्या. जितकी रूपानं गोड आहे तितकीच बुद्धीनं बी तेज आहेस तू. माझी प्रिया ग. पण आत्या, आपल्याला एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. एक लक्षात ठेव, डाव नेहमी तिरक्या चालीने खेळायचा. प्याद बनून छोटे छोटे वार करत बसायचं नाही, वजीर बनून वार करायचे. म्हणजे कोणाला संशयही येत नाही. वय ग बाई, आज मला तुझं समद पटतंय बघ. आता बघ आत्या, सगळं आपल्याला हवं तसंच घडणार. नियतीसमोर मी दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाहीये. आता सत्यजित मंजिरीला डिवोर्स पेपर्सवर साईन करायला भाग पाडणारच. मी सह्या केल्यात. सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालंय. माझ्या मनाप्रमाणे नाही मंजिरी, तुझ्या मनाप्रमाणे. हे तुला हवं होतं आणि आज ते झालं. असं बोलून जर तुम्हाला समाधान मिळणार असेल तर तसं म्हणूया. माझ्यामुळे तुम्हाला आणि घरातल्या सगळ्यांना खूप त्रास झालाय. त्याबद्दल माफी मागते मी तुमची. माफी? तुला आठवते का, एकदा नाही अनेकदा सांगितलं होतं तुला, मंजिरी फक्त एकदा सॉरी म्हण, सगळं विसरून जाईल. पण तेव्हा तुला माफी मागावीशी वाटली नाही आणि आज जेव्हा हे सगळं संपतंय तेव्हा तुला माझी माफी मागायची. एनिवे, मी तुला काल म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला 6 महिन्यांचं सेपरेशन दाखवावं लागेल. तुझे बाबा जर तुला त्यांच्या घरात पुन्हा घेणार असतील तर तू त्यांच्याकडे जाऊन राहू शकतेस. तुला जर मी तुझी सोय दुसरीकडे कुठे करायला हवी असेल तर तसं सांग. ऍक्च्युली हे घर सुद्धा तुझंच आहे, त्यामुळे तुला जर इथेच राहायचं असेल तर मी माझ्या फॅमिलीला घेऊन इथून बाहेर शिफ्ट होतो.
तुझ्यासाठी सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. तू निर्णय घे आणि तू मला सांग की आता मी काय करायचं. निर्णय आपल्या दोघांमध्ये दरवेळी निर्णय फक्त तुम्हीच घेत आलात. आणि हो, अजून कायदेशीररित्या आपला घटस्फोट होणं बाकी आहे. त्यामुळे पुढचे 6 महिने तरी मी तुमची बायको आहे. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. बोल ना. आणखीन किमान 6 महिने तरी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागणार आहे. बोल. मी आई होणार आहे आणि तुम्ही बाबा. तुझी दिन रात खरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी बेरा मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मला तर काहीच कळत नाहीये. असं म्हणून कसं चालेल शाले? काय करू मी सासूबाई? सत्यजितला एकदा सांगून झालंय की तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर म्हणून. पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. शालिनी, अगं लेकरू काय करतय हे त्यालाच कळेन असं झालंय बघ. त्याच्या डोसक्यातच उतरत नाही. तू समजूतदार आहेस ना. तेव्हा तुझे विचार त्याच्या डोसक्यात तुला उतरवावं लागते. आता जोगळेकर गुरुजींवर तुझा विश्वास आहे ना? त्यांनी या घराबद्दल केलेलं कोणतंही भाकीत खोटं ठरलेलं नाही. तुला अनुभव आहे त्याचा. आपल्या घराबद्दल त्यांनी जे जे काय सांगितलं ते खरं ठरलंय. मग तुमचं बरोबर आहे सासूबाई, पण हे पत्रिकेचं कारण मी सत्यजितला कसं पटवून देणार आहे? अगं तेच तर अवघड काम तुला करायचं आहे का? आपल्याला ईशाची परीक्षा बघायची नाही. आणि तुला ठाव आहे, लेकरू जगात कुणाचं ऐकत असेल तर ते फक्त तुझं. तेव्हा तुलाच हे काम करावं लागणार. कसं बी करून हा काडीमोड थांबवावा लागेल. खरंय तुमचं म्हणणं, पण हे पत्रिकेचं मी सत्यजितला कसं काय पटवून देऊ शकणार आहे? आई, काय रे, काय झालं? आई, आई मी बाप होणार आहे. आपल्या घरात पाळणा आणणार आहे. आई, तू आजी होणार आहेस.
म्हणजे इतक्या वर्षांनी घरात पाळलं. आई अंबे, माझी साथ ऐकलीस बाई. सध्या आपल्या घरात खूप दिवसांनी आनंदाची बातमी आली नाही. आई आता आता माझं हे मूल आपल्या घरासाठी फक्त आनंद घेऊन येणार.